नमस्कार. हॅलो डॉक्टरच्या या भागात मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अण आशा. खरंच असं म्हणतच आपल्यापैकी प्रत्येक जण स्वप्न साकारताना दिसतात. हे स्वप्न साकारताना आपल्याला मनोशक्तीची जितकी गरज असते तितकीच शारीरिक बळकटीची सुद्धा गरज असते. दस्तूर खुद्द लोकमान्य टिळकांनी सुद्धा स्वातंत्र्याची लढाई जिंकण्याआधी शरीर सौष्ठव कमावले होते आणि त्या सातत्यही राखले होते. प्रेक्षक हो, हे शरीर सौष्ठव जरी तुम्हाला चिरतारुण्य देऊ शकले नाही तरी म्हातारपण नक्कीच दूर ठेवू शकेल. हे सर्व सांगण्यामागचा उद्देश हाच की तुमचे आता वय झाले असं सांगत येणारा आजार म्हणजे संधिवात. पूर्वी 70 नंतर हा आजार दिसायचा, पण आजकाल 40-50च दिसतोय. ऋतू बदलानंतर येणारी सांधेदुखी म्हणजेच नक्कीच संधिवात असतो का? संधिवात आमवात म्हणजे काय? ऑपरेशन टाळता येतील का? यासारख्या अनेक प्रश्नांवर आज आपण उहापोह करणार आहे आयुर्वेदीय दृष्ट्या. आणि आपण यासाठी आपला विषय आहे आमवात, संधिवात आणि आयुर्वेद. यासाठी आज आपल्याकडे गोविंद जमदग्नी यांना. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्विद्य आणि आयुर्विद्याचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस यासारख्या इतर अनेक आजारात डॉक्टरांचा हातखंडा आहे. प्रेक्षको, आजचा जो आपला विषय आहे संधिवात आणि आमवात, यावर नक्कीच तुमच्या मनात प्रश्न असतील ते प्रश्न आमच्यापर्यंत नक्कीच येऊ द्या. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 24908050 24988050 022 हा लँडलाईन आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या लोकांसाठी हा कोड नंबर आहे. कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती, आपण सगळे जाणताच की फोन करण्याआधी आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. आजच्या आपला जो कार्यक्रमाचा विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपला प्रश्न विचारावा. आजच्या कार्यक्रमात आपले तज्ज्ञ डॉक्टर वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेक नंतर दाखवणार आहोत. तर त्यावेळी कृपया तुम्ही तो लिहून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्यावा. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी स्वातंत्र्याची 70th आपण पदार्पण करतोय आणि आपल्याला सिंहालोकन करायची गरज आहे. बहुतेक आपलं करिअर असू दे, आपलं वागणं असू दे, समाजाची स्थिती असू दे, आणि तिथे आपल्या प्रत्येकाचं योगदान असलं पाहिजे. हे योगदान आपल्या आपल्या परीने पुन्हा पडताळणी करण्याची गरज असते. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण स्वातंत्र्याच्या 70th पदार्पण करतोय आणि तुम्ही एवढे प्रख्यात वैद्य आहात आयुर्वेदातले. आम्हाला सर तुमच्याकडून असं अपेक्षित आहे की आतापर्यंतचं आयुर्वेदाचं जे मार्ग होतं तो आणि पुढे आपण काय अपेक्षा करतो? बरोबर. देशभक्तीला धरून हा प्रश्न खूप चांगला विचारलास तुम्ही. नाही, असं आहे की 70 वर्षाच्या काळात प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक शाखांनी, आयुर्वेदातल्या प्रत्येक कलांनी किंवा शास्त्रांनी भारतासाठी काय केले हे बघणं, प्रत्येकाने सिंहावलोकन करावं. सिंहावलोकन केलं की काय होतं, आत्मपरीक्षण सुद्धा होतं आणि नवीन आव्हानं जी आहे ती सुद्धा आपल्या समोर येत असतात. तर पूर्वीच्या काळामध्ये 10वी नंतर BMSचा कोर्स असायचा. 37-38% लोक आयुर्वेदाकडे यायचे. आता 12वी नंतरचं टॅलेंट किंवा चांगली बुद्धिमत्ता जी आहे ती मिळायला लागलेली आहे. भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा आता प्रचार आणि प्रसार आयुर्वेदाचा व्हायला लागलेला आहे. बाहेरच्या देशामधले जे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते फक्त आडमुठे धोरण ठेवतंय. तर सरकारकडनं काही जर गोष्टी व्यवस्थित झाल्या तर आयुर्वेदाला स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती आहे. भारतातल्या लोकांची सगळी आरोग्याची जबाबदारी जी आहे ते भारतीय वैद्यक म्हणून आयुर्वेदीय वैद्य उचलायला तयार आहेत आणि त्या आव्हान स्वीकारायला पेलवायला सुद्धा ते समर्थ आहेत. तर प्रत्येक माणसाने याच्या पुढे असं ठरवावं की तुम्हाला कोणत्याही पॅथीचं औषध येत असेल तर तुम्ही घ्या, पण भारतीय या न्यायाने फक्त देशभक्तीपर म्हणून तुम्हाला मी सांगत नाही, आयुष्याचा तो आयुर्वेद आहे. आणि म्हणून आयुर्वेदाचा जो काही भाग सिद्धांताचा आहे तो तुम्ही समजून घ्या जवळच्या वैद्यांच्याकडनं. आयुर्वेदाची पुस्तकं तुम्ही वाचायला सुरुवात करा तुमच्या भाषातली जी आहे ती. आणि तुमचे कोणतेही आरोग्याचे प्रश्न असतील तर आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे हे समजून घ्या. निश्चित आणि निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही दीर्घायुष्य व्हाल, तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि पर्यायाने देशाचं आरोग्य चांगलं राहील. नक्कीच. आणि म्हणूनच याला आयुर्विद्या म्हणतात की जीवन जगण्याचे शास्त्र
शास्त्र आहे हे. अगदी बरोबर आहे. सर, आयुर्वेदात आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, सांधा आपण जेव्हा म्हणतो तर सगळ्यांना जॉईंट म्हणून माहिती आहे, पण आयुर्वेदात सांधा म्हणजे काय? कोणत्याही दोन गोष्टी एकत्रित आल्या ना तर त्याला संधी असं म्हणण्याचं आयुर्वेदाचं म्हणणं असतं. मग दोन रक्तवाहिन्या एकत्र जर जोडलेल्या असतील तर त्यालाही आपण सांधाच म्हणतो. पण सरसा हा सांधा म्हटलं की हाडांचा असं म्हटलं जातं. तर हाडांचा सांधा असं म्हटलं की मग आधुनिक शास्त्रानुसार तिथं सायनोइड फ्लुइड आहे, अशी हाडं आहेत, तशी हाडं आहेत. आयुर्वेदाने हे वर्णन वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. शरीरातल्या सांध्यांच्या हाडांची संख्या सांगितलेली आहे, सुश्रुत संहितेची आहे, चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि सांध्यांच्या ठिकाणी दोन हाडं एकत्र आल्यानंतर तिथं असलेल्या तरुणास्थी किंवा खुर्च्या किंवा कार्टिलेजिस, तिथं असलेल्या कंडरा, शिरा, स्नायू, स्रोतस, हा सगळा विचार जो आहे तो आयुर्वेदाने तितकाच प्रभावीपणे केलेला आहे. कारण पूर्वीच्या काळी सुद्धा शस्त्रकर्म व्हायची, त्यावेळेला लढाया, युद्ध व्हायची आणि त्यावेळेला हातपाय तुटण्याचे प्रकार आत्तापेक्षा जास्ती व्हायचे उलट. त्यामुळे त्या लोकांना ह्या शरीरशास्त्राची खूप चांगल्या पद्धतीने माहिती होती. आणि मृतशोधन नावाचा विधी असायचा, सुश्रुत संहितेत सांगितलेला आहे. म्हणजे आत्ताचं जसं डिसेक्शन किंवा शवविच्छेद असतं त्याला संस्कृत शब्द मृतशोधन असा आहे. आणि त्यामुळे सांध्यांचाही विचार समग्रपणे केलेला आहे. त्वचेपासून आतमध्ये खोल जाताना इंट्राकॅप्स्युलर आणि एक्स्ट्रा कॅप्स्युलर रचना कशा असाव्यात ह्याचा उहापोह हा आपल्या आयुर्वेदामध्ये खूप चांगला केलेला आहे. तर सांधा दुखतो असं म्हणत असताना गुडघा दुखतो म्हणताना बऱ्याच लोकांना मागच्या बाजूला गुडघा दुखतो, डोळ्याला गुडघा दुखतो तिथं असं सांगतात, आतमध्ये गुडघा दुखतो, उठ बस करताना गुडघा दुखतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं असतात ती त्या कला, कंडरा, शिरा, मर्म, स्रोतस, अस्थी याच्या हिशोबाने असतं. आणि तो वैद्य आहे की जे हे जाणून घेतो आणि त्यानुसार औषधं देत असतो. नक्कीच. सर, सांध्यांचे आपण आजार जेव्हा म्हणतो तेव्हा आयुर्वेद नक्की याविषयी काय म्हणते? कसं आहे, सांधा असं म्हटलं आणि सांध्यांच्या ठिकाणी आजार झाला तर आयुर्वेदाने 3 आजाराचे मार्ग सांगितलेले आहेत. एक आतला मार्ग म्हणजे त्याला अभ्यंतर मार्ग असं म्हटलं जातं. तोंडापासून उदमार्गापर्यंत असलेलं जे महास्रोतस किंवा पचन संस्था आहे त्याच्या अनुरोधानं हा विषय जो आहे तो बऱ्याच वेळा व्यक्त केला जातो. आणि शरीरातला रस नावाचा जो धातू आहे तोही त्याच्यामध्ये धरलेला आहे. बाह्य मार्ग म्हणून जो आहे तो त्वचा वगैरे बाहेरच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या ज्या आजाराच्या घटना आहेत त्याला बाह्य मार्ग असं म्हटलं जातं. आणि मध्यम मार्ग म्हणून जो आहे तो मधला आहे, हा जास्ती त्रासदायक आणि भयानक आहे. आणि तिथं मर्म वेगवेगळी असतात, शरीरातले व्हायटल पॉईंट्स तिथं असतात आणि त्याचा परिणाम त्याच्या ठिकाणी झालेले आजार, सांध्यांच्या ठिकाणी झालेले आजार, हृदय किंवा वृक्कामध्ये किंवा मस्तिष्काचा झालेले आजार, हे सगळे जे आजार आहेत ना हे जास्ती असाध्यत्व पटकन त्यांना प्राप्त होऊ शकतं. किंवा याप्य म्हणजे जोपर्यंत आयुष्य आहे आणि जोपर्यंत औषधं सुरू आहेत तोपर्यंत लोकांना बरं वाटतं. अशा पद्धतीचे आजार जे आहेत ते सांध्याच्या ठिकाणी होतात. आणि हालचाल थांबली की माणसाचं जीणं मुश्किल होतं किंवा परावलंबित्व येतं. तर त्या अनुरोधान सांध्यांचं वर्णन जे आयुर्वेदाने मध्यम मार्गात केले ते अतिशय योग्य आहे. आणि होता येईल तो तिथं आजार जाऊ नये ह्याची शरीर काळजी घेत असतं. पण शरीराची इंद्रिय, मनाची जी 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय सांगितलेली आहेत आणि कर्मेंद्रिय ही माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. आणि क्षणिक आनंदासाठी ते बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा उपभोग घेतात, प्रज्ञाप्रात करतात आणि असात्म्य इंद्रियार्थ संयोग करतात. म्हणजे मन म्हणत असतंय की मला भजी खायची आहे, जीभ म्हणत असते मला भजी हवी आहे, आणि पोट आणि बुद्धी सांगत असते की मला भजी नको कारण पोटामध्ये जळजळ होते. तरी लोक ते खातात आणि मग अजीर्ण आणि अग्निमांद्य वगैरे किंवा आम्लपित्तासारखे आजार मागे लागतात. तर फक्त आपल्या मनाचं न ऐकता बुद्धीचं जरी ऐकायला लागलं ना तरी माणसं आजारी पडणार नाहीत. त्याला आम्ही प्रज्ञाप्राद असं म्हणतो. आयुष्य हे वर्षामध्ये मोजलं जातं, त्यामुळे बुद्धीचं ऐकायला पाहिजे. भावना ही क्षणासाठी असते, त्यामुळे मनाचं ऐकायला नाही हवं. नक्कीच. मनाचं ऐकायचं नाहीये, आपल्याला बुद्धीचं ऐकायचं आहे. कारण आपली बुद्धी सुद्धा आपल्या आरोग्यासाठीच काही संकेत देत असते. तर इथून पुढे त्याचा अवलंब करायला काहीच हरकत नाही. नागपूरहून सर आपल्याला एक फोन आलेला आहे. नागपूरहून सुरेशजी बोलतायत आपल्याशी. नमस्कार सुरेशजी. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी नागपूरवरून सुरेश शेवारे बोलतो, हिंगणा नागपूरवरून. मॅडम, मला 6 महिन्यापूर्वी म्हणजे आमवाताचा त्रास होता. तर डॉक्टरांनी आमवात आहे म्हणून सांगितलं होतं. मी 6 महिने बेडवरतीच होतो. परंतु आता मला आराम झाला. परंतु डॉक्टरांनी सांगितलं होतं की कोणत्याही तेलाने वगैरे मालिश करू नये आणि अंडे खाऊ नये. तर हे बरोबर आहे का आणि समोर मी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? तुम्ही कोणती औषध घेतली? आयुर्वेदिक घेतली का आधुनिक शास्त्राची का होमिओपॅथिक? मी सर आयुर्वेदिक घेतली होती. मला आयुर्वेदिकनीच आराम झाला. याच्याने होमिओपॅथीने आणि ॲलोपॅथीने आराम नाही झाला मला. बरोबर, छान, ठीक आहे. फोन ठेवला तरी चालेल ना. धन्यवाद सुरेशजी. खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे आणि सर्वंकष असा विचार आहे त्यामध्ये. तर त्यांना जो आजार होता तो आमवात नावाचा आजार होता आणि त्या आमवातामध्ये तेल लावल्यानंतर वेदना वाढणं ही लक्षणं उत्पन्न होतात. व्याविद्यय वृश्चिकही म्हणजे विंचू चावल्यासारख्या ज्या आजारामध्ये वेदना असतात असा हा आमवात नावाचा खूप दुर्धर आजार असतो. आणि तो मध्यम मार्गाचा असल्या कारणानं त्याच्यात जर खूप मोठ्या प्रमाणावरती ताप येऊन जर सांधे धरलेले असतील तर हृदयांच्या झडपा सुद्धा त्याच्यामध्ये खराब होऊ शकतात. तर हा आत्ताचा आजार त्यांचा जो बरा झालेला आहे त्याच्यात जर सांध्यांना तेल लावलं गेलं
तर मग आमाची निर्मिती पुन्हा व्हायला लागते. मळब आलेली आहे, ढगाळावा आहे आणि अशा जर तेल लावलं गेलं तर सांधे जास्ती सुजायला लागतात आणि पुन्हा त्यांचा आजार जो आहे तो वाढू शकतो. अंड खाणं बंद करायला का पाहिजे, तर त्यातला तेलकट पदार्थ आणि जे प्रोटीन त्यातलं आहे ते जर पचलं नाही तर आम नावाचा एक दोष तयार होतो आणि तो पोटात वाढला की पोटातला जो कफ आहे तो आपल्या सांध्यांच्यातल्या श्लेषक कफावरती काम करत असतो. म्हणजे एक प्रकारचं वंगण आपल्या सांध्यामध्ये हालचालीच्या ठिकाणी ठेवलेलं असतं, हालचाल होते म्हणून ठेवलेलं असतं, झीज होऊ नये म्हणून. श्लीष आलिंगन आहे म्हणजे दोन्ही एकत्र जवळ येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत अशा बांधून ठेवण्याचे काम जी शक्ती करते त्या पद्धतीचा कफ जो आहे तो आपल्या सांध्यांच्यामध्ये असतो. तर ह्या कफाला पोषण कोणाचं असणार आहे, तर जठरातनं जो क्लेदक कफ आहे तो त्याचं पोषण करत असतो. तो क्लेदक कफ किती चिकट असावा हे ठरलेलं आहे. त्यात जर अंड येऊन पडलं आणि तो चिकटा जर वाढला, केळीची शिकरण खाल्ली, फ्रूट सॅलड वगैरे खाल्लं किंवा खिचडी खाल्ली दूध घालून मुगाच्या डाळीची, तर ते विरुद्धान्न होतं आणि हा आजार जो आहे तो वाढायला लागतो. तर नागपूरच्या त्या वैद्याने खूप छान सल्ला दिलेला आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना बरं केलेलं आहे. वाळूचा शेक त्यांनी करावा, ओव्याच्या पुरचुंडीचा शेक करावा, कपालभाती, अनुलोम विलोम असे प्राणायाम करावेत, गुडघ्याला वगैरे लोकरीची वस्त्र जी आहेत ती गुंडाळावीत आणि उत्तम पद्धतीने त्या वैद्यांनी सांगितलेली ट्रीटमेंट जी आहे त्यात अपुनर्भव चिकित्सा म्हणून असते, म्हणजे रसायन चिकित्सा, की हा आजार पुन्हा उत्पन्न होऊ नये म्हणून त्यांच्याकडनं तुम्ही विचारणा करा आणि पिप्पली रसायन किंवा शुंठी, सौभाग्य शुंठी पाक अशी औषध त्यांच्याकडनं घ्या आणि तुम्ही असंच चांगलं आरोग्य तुमचं जे आहे ते टिकवून ठेवा. नक्की सर, आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांनी खास आमवात विचारलं, पण एक संधिवात आणि आमवात दोघांमध्ये काय फरक? कसं आहे, सांध्यांच्या ठिकाणी अनंत पद्धतीचे आजार होतात. आधुनिक शास्त्राचं वर्गीकरण जर बघितलं ना तर त्या लोकांना असं वाटतं हे एवढं आयुर्वेदात कसं काय असेल, पण बऱ्याच वेळेला काय असं होतं, आधुनिक वैद्यकशास्त्राच्या तज्ज्ञांचं आयुर्वेदाचं वाचन नसतं. तर आयुर्वेदामध्ये सुद्धा सांध्यांच्या ठिकाणी होणारे वेगवेगळे आजार सांगितलेले आहेत आणि सांध्यांच्या ठिकाणी उत्पन्न होणारा आजार वेगवेगळ्या आजारांचं लक्षण म्हणून सुद्धा येत असतो. आता वाताची मुळव्याध शौचाच्या मार्गात झाली तर सांध्यांच्या दुखण्यामध्ये दुखणं हे लक्षण असतं. अशा वेळी रुग्ण आमच्याकडे येतात किंवा आम्हाला संधिवाताचा त्रास आहे म्हणून, पण तो वैद्य की ज्यांनी हे जाणून घ्यायचं की त्याला दुसरे आजार कोणते आहेत आणि मग विचारताना केस टेकिंगमध्ये असं हिस्ट्री टेकिंगमध्ये लक्षात येतं की त्याला मुळव्याध आधी झालेली आहे वाताची आणि मग वाताच्या मुळव्याधीची ट्रीटमेंट केली की त्याचे सांधे कमी होतात. तर हे सामान्य लोकांना माहीत असायचं काहीच कारण नाही आहे, हे वैद्याला माहीत असायला पाहिजे आणि हेच वैद्याचं किंवा आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुम्हाला सांधे दुखतात तर ते अनंत पद्धतीचे असू शकतात. तर मुख्य प्रधान 3 जे आजार आहेत त्याच्यामध्ये संधिवात म्हणजे म्हातारपणी युजली उत्पन्न होणारा हा वात पूर्ण धृतीवत असा त्याच्यात स्पर्श असतो की वायूने भरलेल्या अशा पोकळीसारखं ते सांध्यांचं प्रकरण लागतं. व्याविद्ययी वृश्चिकई किंवा विंचू चावल्यासारखं वेदना होणं असं आमवाताचं लक्षण असतं. त्यात तुकतुकीत अशी गरम अशी सूज असते आणि वात रक्तामध्ये छोटे सांधे जे असतात ते जास्त इन्व्हॉल्व झालेले असतात. अंगारती आधी शीतपित्त उठणं, विदाह म्हणजे छातीमध्ये जळजळ होणं अशी लक्षणं असतात. काही वेळेला हे तिन्ही आजार जे आहेत ते एकमेकाच्या पाठोपाठ त्याच्यामध्ये येतात. चिकनगुनियासारखा साधा आजार आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, डास चावल्यामुळे उत्पन्न होणारी जी प्रकरणं असतात त्याला तापाची ट्रीटमेंट देऊन उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये कीटक विष दंशाचा विचार करून आगध तंत्रातले औषधं जी आहेत ते वैद्य वापरत असतात. तर तुमचा आजार काय आहे हे वैद्याला ठरवू द्या जवळच्या आणि त्याची शहानिशा केल्यानंतर मग आपण त्याची औषधं देऊ शकतो. तर सांध्यांच्या ठिकाणी एकाच वेळेस 2-2, 3-3 आजार सुद्धा असू शकतात. काही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स जे आहेत त्याच्यामध्ये सांधे जे आहेत ते धरतात. सोरायटिक आर्थोपॅथीसारख्यामध्ये त्वचा रोगाचा परिणाम म्हणून ते सांधे खराब झालेले असतात. सिस्टिमिक ल्युपस जे असतं त्याच्यामध्ये या पद्धतीची लक्षणं येतात. खूप दारू पिणाऱ्या लोकांची सांधे सुद्धा वेगळ्या पद्धतीने दुखतात, त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. तर तुम्ही फक्त जाऊन विचारायला आणि सांगायला हवं आणि वैद्याने ते जाणून त्याच्यानुसार ट्रीटमेंट करायला हवी. नक्कीच. जरी आपण आजारपण म्हणत असलो तरी त्या आजारपणाची म्हणजे आपल्याला संधिवात माहिती असतो, सांधेदुखी माहिती असते, पण त्याचं कारण हे वेगळं असणं हे वैद्यालाच माहिती असतं. त्याच्यामुळे आपणच आपलं डायग्नोसिस करू नये, डॉक्टरांचा नक्कीच योग्य सल्ला घ्यावा. आपल्याला एक फोन आलेला आहे, नागपूरहून बोलतायत शशिकांतजी. नमस्कार शशिकांतजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला काय म्हणायचं आहे की माझे एकच महिन्यात खूपच त्रास होऊन राहिला या टोंगळे सांधे वगैरे. तर ह्या 1-1.5 महिन्यातली गोष्ट आहे. तर त्याच्यावर काय इलाज करावा? तुमचं वय किती आहे दादा? वय आहे तर माझं 57 वर्षाचं. बर. आणि तुम्हाला मधुमेह किंवा रक्तदाब आहे का? हो सर, मधुमेह आहे. बर. आणि दाढा वगैरे तुमच्या किडलेल्या आहेत, खराब झाल्या आहेत? दाढा तर काढल्या सर. हो, त्या पण प्रॉब्लेम आहे. बर. आणि फक्त गुडघे दुखतात का इतर सांधेही दुखतात तुमचे? नाही, फक्त टोंगळ्याचे गुडघे. बर बर बर, ठीक आहे, काय हरकत नाही, फोन ठेवला तरी चालेल. शशिकांतजी, तुम्ही अगदी प्रश्न एकदम छानपैकी विचारलेला आहे. कारण या छोट्या छोट्या कुरबुरी जरी असल्या तरी ते आपल्याला खूपच आपल्या लक्षणं ही अगदी खोलवर पोचलेली आहेत हे सांगत असतात.
अगदीच आपल्याला असं म्हणता येईल की आयुर्वेद असं शास्त्र आहे की प्रत्येक लक्षण, प्रत्येक आजार हे पूर्णपणे बरं करायचं त्याच्यामध्ये सिद्धी आहे. स्वास्थ्यचे स्वास्थ्य रक्षणम असाच उद्देश आयुर्वेदाचा आहे आणि हेच आपण जाणतोय आजच्या विषयात आमवात, संधिवात आणि आयुर्वेद. आत्ता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आमवात, संधिवात आणि आयुर्वेद. यावर मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदंगे. नक्कीच डॉक्टरांनी डॉक्टर जशी माहिती देतात संधिवाताविषयी, तसेच आपले टिप्स काय आहे तेही जाणून घ्यायचंय. बघूया याची टिप्स काय आहे ते. भिजवलेल्या 5 बदामांची पेज मधुमेही लोकांचा अशक्तपणा, साखरेचे प्रमाण न वाढवता घालवते. भिजवून साल काढलेले 2 बदाम, 4 बेदाणे, 2 कंकोळाचे दाणे व 1 चमचा खडी साखर लोण्यासह खाल्ल्यास लहान मुलांची बुद्धी वाढते व हट्टीपणाही कमी होतो. बदामाचा हा उपयोग सगळ्यांसाठीच, अगदी मधुमेही आणि लहान मुलांसाठी डॉक्टरांनी खूप छान दिलेला आहे. सर, ब्रेकला जाण्याआधी शशिकांतजी यांचा फोन आलेला होता, काय त्यांना उत्तर द्याल? 97 वय आहे. मनुष्य म्हातारा केव्हा होतो असं जर बघितलं तर ग्रीष्म ऋतूमध्ये वाताचा क्षय व्हायला सुरुवात होते आणि वर्षा ऋतूमध्ये प्रकोप होतो. आणि म्हातारपण हे वाताचं असतं, तरुणपण पित्ताचं असतं आणि लहानपण हे कफाचं असतं. त्यामुळे दर पावसाळ्यामध्ये माणूस हा म्हातारा होत असतो. आणि तसं होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यांनी पहिल्यांदा रोज अंगाला तेल लावणं, रोज प्राणायामासारखे प्रकार जे आहेत ते माफक पद्धतीने तज्ज्ञाच्या मदतीने करणं, माफक अन्न खाणं, 6 रसाचं अन्न खाणं हे करायला पाहिजे. आता त्यांचे दात खराब आहेत, मधुमेहामध्ये क्लेद वाढणं ही एक प्रक्रिया असते. दात जे आहे ते अस्थिधातूचा मळ म्हणून, उपधातू म्हणून आम्ही लक्षात घेत असतो. आणि दातांची उत्पत्ती किंवा हाडांची उत्पत्ती आम्ही मोठ्या तड्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये धरतो. तर मुळव्याधी सारखा त्रास, कोठा साफ न होण्यासारखा त्रास सुद्धा त्यांना असण्याची शक्यता आहे. आणि त्यावर दाढांच्या मुळाला जे पू उत्पन्न होतो तो मध्य मार्गातला भाग असल्या कारणाने गुडघ्यांचे सांधे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा दुखतात. किंवा रक्तदाब वाढणाऱ्या लोकांना सुद्धा रक्तपित्तासारखी लक्षण होऊन सांध्यांच्या मध्ये काही वेळेला वेदना उत्पन्न होतात. कारण रक्तात आणि पित्ताचा संबंध आहे आणि पित्ताचा आणि मज्जाधातूचा संबंध आहे आणि त्या अनुरोधाने गुडघे दुखणं हे लक्षण बऱ्याच वेळेला येत असतं. तर त्यांनी आता काय करायला पाहिजे, दातांसाठी पहिले ट्रीटमेंट करायला पाहिजे. इरमेदादी तेल म्हणून जे आहे ते लावायला पाहिजे. चंद्रप्रभा म्हणून एक गोळी आहे, ती सकाळी संध्याकाळी 3-3 गोळ्या घेतल्या तर दाताचं आरोग्य त्यांचं सुधारायला लागेल. आणि बकुळ नावाच्या वनस्पतीच्या काडीने त्यांनी दात घासायला पाहिजे की त्यांचा तोंडाचा भाग जो आहे तो नॉर्मल होईल. मधुमेहातली साखर नॉर्मल आहे की सगळं जग जिंकलं असं म्हणून लोकांना सगळं खाण्याची मनपूतम समाचार असं वागतात, तर ते योग्य नाही आहे. साखर नॉर्मल राहिली म्हणजे आपल्याला लायसन्स मिळालं सगळं खायचं असं नसतं. साखरेच्या बरोबरीने इतर जे निकष आहेत तेही बघायला लागतात. त्यामुळे जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला तेवढ्यासाठी घ्या. गुडघे दुखत असताना ही जी प्रक्रिया आहे ती हाडं झिजण्याच्या हिशोबाने आता घडत असते. तर हाडं पोकळ होणं आणि हा हाडामध्ये वात वाढणं, वात वाढला की हा अस्थिधातूचा क्षय होत असतो असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. तर योग्य पद्धतीचं त्यांच्या प्रकृतीनुसारचं तेल जे आहे त्याच्यामध्ये कोट्टम चुक्कादी तेल म्हणून जे आहे ते आणि पिंड तेल अशी 2 तेलं त्यांना उपयोगी पडतील ते त्यांनी लावावी. जलौका किंवा जळवा लावून तिथलं दूषित रक्त काढणं अशी प्रक्रिया साखरेचं प्रमाण रक्तातलं बघून सुद्धा करता येईल. अग्निकर्म आणि विद्धकर्म नावाचे प्रकार तुम्ही तेवढ्यासाठी करा. गोडं तेलाची घडी खूप कटकट आवाज येत असेल आणि सांधे जर दुखत असतील तर तुम्ही गोडे तेलाची घडी जी आहे ती रोजच्या रोज तिथं ठेवू शकता. आणि ह्याच्याबरोबरीने जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन पंचकर्मातला बस्ती नावाचा तुम्ही भाग करा. म्हणजे वाताचं ते उत्तम उत्कृष्ट परम औषध आहे. आणि वात कमी झाला आणि तुमच्या मोठ्या आतड्यातल्या पचनाची भट्टी जर सुधारली तर तुम्ही उत्तम पद्धतीने या गुडघेदुखीतून मुक्त होऊ शकता. नक्कीच. सर्व आजारांचं मूळ हे पोटात असतं हे आपण डॉक्टरांच्या कार्यक्रमातून नेहमीच ऐकत असतो. त्याच्यामुळे आपलं पोट व्यवस्थित असणं, पोटाचं आरोग्य व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, हनुमंतजी बोलताय सोलापूर इथून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. मी हनुमंत काशीद, बोला. जिल्हा सोलापूर इथून बोलतो. माझं वय 62 आहे आणि माझ्या पायाच्या लवणीमध्ये अशी गाठ आल्यासारखी होते आणि त्याच्यामुळे मला मांडी घालून बसता येत नाही, काही नाही. तर आणि गुडघा असा वळता येत नाही, मांडी घालून बसताच येत नाही मला कसं. बरं, आता तुम्हाला दोन्ही गुडघ्यामध्ये लवणीमध्ये हा त्रास होतोय का एकाच बाजूला होतोय? आता एकाच पायामध्ये त्रास जास्त आहे, दुसऱ्या पायामध्ये कमी आहे. उजव्या पायाला आहे का? डाव्या पायाला आहे. डाव्या पायाला आहे, ठीक आहे. आणि वजन तुमचं जास्ती आहे किंवा पोट सुटलेलं आहे वगैरे असं आहे का? असं काही नाही, माझं वजन अगदी कंट्रोल आहे. बर, ठीक आहे. आणि हा त्रास मानसिक काही जास्तीची विवंचना किंवा त्रास आहे डोक्याला असंही काही नाही ना? नाही सर, रिटायर्ड पर्सन आहे मी, मला काही त्रास नाही. आणि माझा 7 वर्षापासून 7 पासून हा त्रास सुरू झाला मला. किती? 2007 पासून. ठीक आहे, काय हरकत नाहीये. याचं उत्तर आपण देऊया, फोन ठेवला तरी चालेल.
कसं होतं, बऱ्याच वेळा मानसिक अवस्था जर खराब असेल किंवा स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी जर असेल ना, तर गुडघ्याच्या मागच्या बाजूला जिथं रक्तवाहिन्या असतात तिथं चेंडूसारखे 2 गट्टू येतात आणि त्याला मनोरोगातली औषधं वापरल्यानंतर जटामासी फांड किंवा स्मृतिसागर रस किंवा ज्ञानोदय रस अशा औषधं वापरल्यानंतर हे कमी येत असतं. एकाच बाजूला जर झालेलं आहे तर मग हे शारीरिक दुखणं जे आहे ते आघातातून उत्पन्न युज्युअली असतं. उजव्या पोटामध्ये म्हणजे इलियाक फोसा जो असतो त्याच्यामध्ये जी आतड्याची उपस्थिती किंवा जिथं उंडूक नावाचा भाग असतो तिथं जर विकृती असेल तर उजवा पाय बऱ्याच वेळा दुखतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, सिग्मॉइड कोलॉनमध्ये मळाची संचिती खूप असेल किंवा आव जर असेल तर त्याचा परिणाम म्हणून डावा पाय जो आहे तो दुखतो. मग त्या सायटिक पेन सुद्धा अशा पद्धतीने येऊ शकतं. तर आत्ता त्यांचं पोट जे आहे ते व्यवस्थित साफ होणारी आणि अन्न व्यवस्थित पचणारी औषधं त्यांच्या पोटामध्ये जायला पाहिजेत. एकाच बाजूला जर हा त्रास झालेला असेल तर मार लागलाय, धक्का लागलाय, पडलेत की काय हेही बघणं गरजेचं असतं. आणि पाठीच्या मणक्याची अलाइनमेंट बिघडल्यानंतर स्टान्स म्हणजे चालण्याची पद्धत जी आहे ती ढब बदलते आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा अशा गाठी येतात. आणि ह्या आल्यानंतर काय होतं, मसल जे आहे ते पूर्ण फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन त्याचं होऊ शकत नाही आणि त्यामुळे मांडी घालून बसता येत नाही. आणि ह्याला भरीत भर म्हणून काय होतं, आधुनिक शास्त्राचे डॉक्टर लोक त्यांना खाली बसू नका, खुर्चीत बसा असं सल्ला देतात. आणि आयुर्वेदानुसार आता आम्ही जे बसलेले आहेत ते सुद्धा अनायुर्वेदी आहे. खुर्ची म्हणजे गुडघ्या एवढ्या उंच आसनावरती बसू नये असा आयुर्वेदाचा आदेश आहे. तर त्यांनी मांडी घालायला हळूहळू सुरुवात करावी. कोणत्याही गोष्टीच्या ठिकाणी संकोच आला किंवा एखादी गोष्ट कडक झाली तर आयुर्वेदामध्ये अवसेचन किंवा अवगाह करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्या बरोबरीनं तिथं काही विशिष्ट शेक सांगितलेले आहेत. तर उडदाची डाळ आणि शेंदे लोण हे एकत्र तिळाच्या तेलामध्ये कढवायचं आणि ते तिथं लावायला त्यांनी सुरुवात करायला पाहिजे. पोट चांगलं राहण्यासाठी आणि मोठ्या तड्यातला ज्या डावीकडच्या भागातला मळ आहे तो स्वच्छ होण्यासाठी सुंठीच्या काड्यावरती त्यांनी रात्री एरंडेल तेल घ्यावं आणि रोज त्या गुडघ्याला शेक करावा. एरंड्याच्या पानाचा, चिंचेच्या पानाचा, निरगुडीच्या पानाचा शेक मागून पुढून करावा. लाकूड जरी असला आणि त्याची पट्टी असेल आणि रोज त्याला तेल लावून जर शेकलं तर त्याचा गोल तयार करता येतो. म्हणजे निर्जीव गोष्टीत जर हे घडतंय तर सजीव शरीरात आपल्याला काही बदल गिवन टाइमला केव्हाही करता येतात. असं जर असेल तर तुम्ही या गोष्टीचा विचार करा. सोलापूरमध्ये खूप मोठे आणि छान वैद्य आहेत, त्यांना जाऊन तुम्ही भेटा, सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने हा उपचार करून बरे व्हा. अगदी छान सर, मस्त. असं म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आतापर्यंत संधिवात हा बरा होणारच नाहीये. ती जी कटकट असते आवाज येण्याची ती अगदी डोकेदुखीची कटकट पेक्षा जास्त मोठी वाटायला लागते, कारण आपलं वेदना ह्या जास्त वाढत असतात आणि कुठेही उपचार हा खात्रीशीर मिळत नसतो. आज आमच्या सगळ्या प्रेक्षकांना समजेलच की हा खात्रीशीर उपाय आहेत. सर, संधिवात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संधिवाताची कारणं तुम्ही सांगितलीच, पण या व्यतिरिक्त अजून दुसरी कुठली कारण? अगदी बरोबर आहे. कसं आहे, सांध्याच्या ठिकाणी संधिवात होतो, आमवात होतो, वात रक्त होतं आणि या प्रत्येकाची कारणं किंवा शहानिशा ही वेगळी वेगळी बघणं खरं म्हणजे गरजेचं आहे. तर संधिवात हा प्राय हा म्हातारपणी जास्ती मोठ्या प्रमाणावरती होतो, कारण वात वाढत असतो आणि त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी उत्पन्न होणारी झीज आहे किंवा त्या ठिकाणी असलेला जो श्लेषक कफ आहे तो कमी पडणं आणि सांध्यांचा अतिरिक्त जे काय वापर झालेला आहे आणि ते सगळं करत असताना माणसं कशी असतात, मन कोणत्याही माणसाचं हे म्हातारं होत नाही, शरीर म्हातारं होतं आणि त्यामुळे खाणं पिणं वागणं वाटेल तसं चाललेलं असतं. अंगाला तेल लावणं ते चिकचिक गिळगिळीत असं म्हणून तेलाला नावं ठेवतात लोक आणि हे असल्या कारणानं अंगाला तेल लावलं जात नाही, डोक्याला तेल लावलं जात नाही, कानात तेल घालू नका, डोळ्यात काजळ घालू नका असं अनेक डॉक्टर सांगत असतात. तर स्वच्छतेचे सगळे नियम पाळून ह्या गोष्टी करणं हे आयुर्वेदाच्या दिनचर्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आणि आयुष्याचा वेध असलेल्या आयुर्वेदाने हे सांगितलेलं आहे. तर तुम्ही जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या, त्याच्या मागचं शास्त्र जाणून घ्या, त्याच्याविषयी चर्चा होऊ दे. वितंडवाद नको, परंतु चांगली वादे ही जे आहे ते तत्वबोध असं आपण म्हणतो. तर असं असेल तर तुम्ही डॉक्टर वैद्यांना भेटा, दोघांना एकमेकाशी बोलायला लावा. त्या डॉक्टरलाही 4 गोष्टी समजतील, वैद्यालाही 4 गोष्टी सांगितल्या तर समाधान मिळेल आणि या सगळ्यातनं जे काही उत्पन्न होणार आहे ते माणसाचा आजारपण जे आहे ते कमी होऊन आरोग्य सुधारणार आहे. तर अंगाला तेल लावल्यानंतर सुद्धा ह्या घटना कमी होणार आहेत. तर संधिवाताचं मुख्य कारण जे आहे ते म्हातारपण, कोरडं अन्न खाणं, सामोसा, फरसाण वगैरे हे खूप मोठ्या प्रमाणावरती खाणं, पंख्याचं वारं, एसी मध्ये सतत बसणं, खिडकी उघडी ठेवून प्रवास फार मोठ्या प्रमाणावरती करणं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वाताला वाढवणार आहेत आणि वाताला एकदा वाढवायला सुरुवात झाली की अस्थिजातचा क्षय ठरलेला आहे. मग हा थांबवायचा कशाने, तर तेलानेच हा थांबवला जातो. शरीरानाम च रोगानाम क्रमेण परम औषधम बस्तिर्विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु असं सांगितलेलं आहे. तर ह्या वाताचं मुख्य औषध जे आहे ते काय आहे, तेल आणि बस्ती आहे. कारण हा वात कसा आहे, तत्र वृक्षो लघुः शीतः खरा सूक्ष्मश्चलो नीला, सगळे कोरडेपणा, हालचाल करण्याचे गुणधर्म त्याच्या ठिकाणी, त्यामुळे त्याला कोरडेपणा फार मोठ्या प्रमाणात येऊन हा आजार उत्पन्न होत असतो. त्यामुळे वात वाढवणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या आणि त्यात तुमची प्रकृती जर शेलाट्या बांधायची असेल, अंगारच्या शिरा जर दिसत
बसत असतील, सांधे मोठे मोठे असतील, जर तुम्ही वात प्रकृतीचे असता, तुम्हाला पटकन हा आजार मागे लागतो. त्यात तुम्ही व्यायाम म्हणून करत असाल, रात्री जागत असाल, दुपारी झोपत असाल, तर मग तुम्हाला नक्की याचे टोले बसणार आणि संधिवात मागे लागणार. तर हा प्रकार झाला संधिवाताच्या बाबतीत. आमवातामध्ये काय होतं की विरुद्धान्न सेवन हे प्रकरण खूप असतं. लोकांना कसंही खायची सवय असते. जे पोहे आत्ता खाल्लेले आहेत त्याच्यावर थोडं लोणचं घेतलेलं आहे आणि नंतर चहाच पितात लोक. त्यांना का असं वाटतं की ते तिखट खाल्ल्यानंतर चहा कॉफी दूध प्यावं, तर काही समजत नाही. फक्त जिव्हा लवल्य असतं. मग पोटात गेल्यानंतर तो चहा जो आहे त्याचं दही लागतं. दुधाचं दही हे समजू शकतो, पण चहाचं दही त्या शरीराने पचवावं कसं. आणि मग त्यातनं उत्पन्न होणारी ही जी गोष्ट आहे त्यातनं विरुद्धासनातून सांध्यांच्यातला कफ जो आहे तो बिघडायला लागतो. ह्याची उत्कृष्ट उदाहरणं विरुद्धासनाची काय आहे तर केळीची शिकरण आहे. आपल्याला सगळ्यांना आवडणारं आईस्क्रीम जे आहे ते त्याच्यातच येतं. मुगाच्या डाळीची खिचडी त्यात दूध घालून लोक खातात. आणि आत्ता व्यायाम केलेला आहे आणि लगेच दूध प्यालेलं आहे, किंवा दूध पिलंय, जेवलाय भरपूर आणि लगेच आंघोळ केलेली आहे, किंवा उन्हातून आल्याने आणि उभ्याने लगेच गटागटा पाणी प्यालेलं आहे, थंड पदार्थ घेतला त्यानंतर एकदम गार पदार्थ घेतलेला आहे, गरम पदार्थ घेतलेला आहे. असं जे होतं ते विरुद्धासन आहे. आणि त्या विरुद्धासनामुळे आम नावाचा दोष उत्पन्न होतो. आणि आम दोषम महाघोरम वर्जेत विष संज्ञकम असं सांगितलेलं आहे. ते विष आहे आणि तुमच्या सांध्यांच्या मध्ये गेल्यानंतर सांधे जखडून टाकतात आणि मोठमोठे आजार त्यातून उत्पन्न होऊ शकतात. हे झालं आमवाताच्या बाबतीत. वातरक्त नावाचा आजार आहे. त्याच्यात काय होतं, खाल्ल्यानंतर लगेच स्कूटरवरती जाणं किंवा लगेच प्रवास करणं, तिखटा मिठाचं खूप मोठ्या प्रमाणावरती खाणं, शरीरातल्या पित्ताला आणि रक्ताला प्रकोप करणारी अशी कारणं जी आहेत ती त्यामध्ये घडणं, म्हणजे सॉसचा वापर जास्ती करणं, इडल्या जास्ती खाणं, चीज पनीर सारखं सडलेलं अन्न जास्ती खाणं, तर ह्याचा परिणाम म्हणून रक्त बिघडायला लागतं. आणि आपल्या छोट्या हाडांच्यामध्ये सरक्त मेद असतो, तो एकदा बिघडायला लागला की मग सांधे जे आहेत ते छोटे छोटे पहिले धरायला लागतात आणि मग मोठे मोठे सांधे धरायला लागतात. आम वातामध्ये पहिल्यांदा मोठे सांधे धरतात, वात रक्तामध्ये पहिल्यांदा छोटे सांधे धरतात. आणि मग त्याच्यासाठी वात बिघडला की शूलम नास्ती विना वातात वेदना सुरू होतात. रक्त दूषित झालं की दूषित रक्तामुळे सुद्धा वेदना उत्पन्न होतात. तर वाताची आणि रक्ताची ट्रीटमेंट केली तर संधिवाताची बरीचशी प्रकरणं जी आहेत ती आपल्याला धसाला लावता येतात. नक्कीच सर, तुम्ही एवढं मला सांगितलं की या सगळ्या आजारांचा म्हणजे लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत हे समजलं. कसंही खाऊ नये हेही आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. कारण शेवटी आपण ऐकतो काय तर आपल्या जिभेचं ऐकतो, मनाचं ऐकत नाहीये. डॉक्टर, आपल्याला ही चर्चा अशी चालू ठेवायची, पण आमच्या प्रेक्षकांसाठी खास आहे की डॉक्टर आपल्याला इतके संधिवातावर एवढं छान समजावून सांगतात. तुम्हाला नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यायचा असेल, थेट संपर्क साधायचा असेल, ही माहिती आम्ही देणार आहोत या एका छोट्याशा विश्रांतीनंतर. लगेचच जाऊन पटकन परत येतोय. बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आमवात, संधिवात आणि आयुर्वेद यावर मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. डॉक्टरांकडून थेट संपर्क साधण्यासाठी तुम्ही सगळे इच्छुक असालच आणि त्यासाठीच डॉक्टरांचा पत्ता बघूया आपण. श्री विश्वामृत चिकित्सालय 1369 सदाशिवपेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा पुण्याचा कोड क्रमांक आहे. लँडलाईन नंबर 65232333. दुसरा लँडलाईन नंबर आहे 24430259 किंवा 62. मोबाईल नंबर आहेत 7774918193, 7774929114. मोबाईल नंबर दुसरे आहेत 9595810727 आणि 8087347921. हा पत्ता तुम्ही लिहून घेतलाच असेल, इव्हन मोबाईल कॅमेराने सेव्हही केला असेल. आणि ज्यांचं कोणाचं राहिलं असेल त्यांनी घाबरून जाऊ नका. तुमच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आमचा पत्ता दाखवणार आहोत. डॉक्टरांनी आपल्यासाठी दुसरी विशेष माहिती काय आणली आहे ते पटकन बघून घेऊया. अंगावर बिब्बा उठल्यास बदाम उगाळून लेप करावा. अजीर्ण, अपचन, स्थूल व्यक्ती, वारंवार शौचास होणाऱ्या व्यक्तींनी बदाम अजिबात खाऊ नये. इतरांसाठी बदाम वातशामक, बुद्धिवर्धक, वृक्क, फुफ्फुस, मस्तिष्काला बल देणारा व वजन वाढवणारा आहे. डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती देतात. त्या टिप्सचा आम्हाला खूप उपयोग होत आहे. आज सर संधिवाताविषयी आपण विचार करतोय आणि तुम्ही कारणं सांगितली.
अजून दुसरी कुठली कारण आहेत सर? कसं आहे, बऱ्याच वेळा कारणांची संख्या जी असते ती इतकी जबरदस्त असते. कारण खाण्यातल्या काही गोष्टींच्यामुळे हा त्रास होत असतो. काही वेळेला थंड पाण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर ती केल्यानंतर हा भाग घडत असतो. फ्रीज नावाचं प्रकरण जे शिळं खाण्यासाठी इंग्रजांनी आपल्या मागं लावून दिलेलं आहे आणि शास्त्रज्ञ लोकांनी, तर सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात असं नाही. किडनी फेल्युअरचे लोक आम्ही जेव्हा बघतो ना, त्यांची कार्यकारण मीमांसा जेव्हा बघतो त्यावेळेला कांदे पोहे किंवा पोहे खाणं आणि थंड पाणी पिणं ही कारणं आम्हाला नेहमी आढळतात. आणि ती टाळली जरी ना तरी किडनी फेल्युअरचं प्रमाण कमी होऊ शकेल. कारण संक्षिप्त हा क्रियायोगो निदान परिवर्जनम असं म्हटलेलं आहे. आणि सांधे बिघडतात तर ते तर वेगळंच आहे. आणि उभ्याने जर ते थंड पाणी पिलं तर टाचा दुखायला सुरुवात होतात पुढच्या 5 वर्षामध्ये. तर अशी बरीच कारणं असतात. म्हणजे खाण्याचा पिण्याचा संबंध जो आहे तो याच्याशी येत असतो. काही आजार असे असतात की त्याचा परिणाम म्हणून आपल्याला संधिवात लागतो. जे वाताची मूळव्याध आहे, पांडुरोग नावाचा आजार आहे, खोकला खूप दिवस राहिल्यानंतर हा प्रकार होऊ शकतो. शरीरातला मज्जाधातू जो आहे तो वाढला किंवा कमी व्हायला लागला तर काही वेळेला असे पद्धतीची लक्षणं येतात. खूप मद्यपान करणारे लोक असतात त्यांनाही या गोष्टी घडू शकतात. काही औषधांचा परिणाम शरीरातल्या कॅल्शियमवरती येत असतो आणि ती औषधं खूप सेवन केली गेली असतील तरी सांधे जे आहेत ते दुखायला लागतात. स्थूलपणा हे त्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं. अशा अनंत आजार आहेत की ज्या आजाराचं लक्षण म्हणून सांधेदुखी असू शकते. तर हे कारण लक्षात घेऊन ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं. नक्कीच ही कारणं आपण ऐकलेली आहे. अजून दुसऱ्या आजारांचा काय परिणाम होत असतो हेही आपण बघणार आहे. पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. पंकजजी बोलतात जळगाव इथून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझा डॉक्टरला म्हणून नमस्कार सांगा मॅडम. हां नमस्कार. डॉक्टर साहेब मला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे गुडघा असा बसताना आणि उठताना एकदम दुखतो डॉक्टर साहेब. बर, तो पुढून दुखतो का मागून? मागच्या हेडनं दुखतो आतमध्ये असं. बर, अच्छा. मी त्याची होमिओपॅथी ट्रीटमेंट पण केली मॅडम डॉक्टर साहेब. बर, पण त्याच्यामुळे काही रिझल्ट नाही आला. 3-4 महिने होमिओपॅथी ट्रीटमेंट केली मॅडम. बर. दोन्ही गुडघ्या दुखतं का एकाच? नाही, एकच दुखतो डॉक्टर. असं बसल्यानंतर असं वाकलं सुद्धा जात नाही. बरं, डाव्या आणि उजव्या कोणत्या गुडघ्या दुखतंय? उजवा दुखतो डॉक्टर साहेब. बर. आणि कोठा साफ होतो का तुमचा? काय म्हणतो डॉक्टर? कोठा साफ होतो का? कोठा वगैरे साफ होतो, क्लिअर होतो. बर. आणि वय किती आहे आपलं? वय माझं 45 सर. बर. आणि पोटाचा आकार वाढलेला आहे, मूळव्याधीचा त्रास आहे असं काय आहे? नाही, तो काहीच नाही डॉक्टर साहेब. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. आणि पायात शिरा दिसतात वगैरे असंही काही नाही ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आता जो त्रास होतोय त्यांचा याचं निसंशय कारण मला तरी असं वाटतं की हे सायटिकाची सुरुवात असू शकते. आणि बऱ्याच वेळेला कसं होतं, लंबोसॅक्रल रिजन मध्ये हा भाग जो आहे तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळतो माकड हाडाच्या ठिकाणी. आणि बऱ्याच जणांना कसं होतं, फक्त गुडघ्यामध्ये मागच्या बाजूला किंवा टाचेच्या बाजूला काही वेळेला दुखतं, काही वेळेला फक्त पिंडरीमध्ये दुखत असतं. तर वरून खाली दुखणं असतं तुनिवत वेदना म्हटलेलं आहे आयुर्वेदात त्याला. आणि खालून वरती दुखणं म्हणजे प्रतुनिवत वेदना किंवा प्रतुनी वेदना आणि तुनी वेदना असं वर्णन त्याचं आयुर्वेदान केलेलं आहे. तर ह्याच्यासाठी एक साधा उपचार त्यांनी करावा की एरंड्याच्या बिया ज्या असतात ते 5 ते 7 घ्यायच्या, टर्फल काढायच्या आणि त्या कुटून घ्यायच्या. त्यात 1 कप दूध घालायचं आणि 1 कप पाणी घालायचं आणि उकळून फक्त दूध शिल्लक ठेवायचं. त्याला आम्ही क्षीरपाक असं म्हणतो, दुधाचा केलेला पाक किंवा शिजवणं. आणि मग ते गाळून घ्यायचं, त्यात 1 चिमूटभर सुंठ टाकायची, खडी साखर टाकायची आणि रोज रात्री झोपताना ते प्यायचं. असं जर केलं तर त्यांचं आता हे गुडघ्याच्या मागं उठबस करताना जे दुखतंय ते कमी होईल. उठबस करताना दुखतं याचाच अर्थ टेंडॉन किंवा मसल्समध्ये कुठंतरी हा त्रास आहे आणि त्याला जे न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स असतात तिथं ही विकृती असते बऱ्याच वेळा. तर अशा वेळेला जलोकावचरण म्हणजे जळवा ज्या आहेत त्या लावणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यावरून त्यांनी तिथं अग्निकर्म करावं म्हणजे त्यांचा आत्ताचा हा त्रास कमी होईल. ह्याच्याबरोबर महायोगराज गुग्गुळ नावाचं औषध रोज संध्याकाळी 2 गोळ्या त्यांनी जर घेतल्या तर आणखी लवकर त्यांना परिणाम चांगला येऊ शकेल. नक्कीच. पंकजजी, जसं तुम्ही प्रश्न विचारला तसं बाकीच्याही लोकांच्या मनात बरेच प्रश्न असतील संधिवाताविषयी. डॉक्टर त्याच्यासाठी नेहमीच आपल्याला हिरव्या वनस्पती, औषधी वनस्पती आणत असतात. या औषधी वनस्पती संधिवातासाठी किती गरजेच्या आहेत या तुम्ही तुमच्या आरोग्यवहीत नोंद करत असालच. हे तुम्ही मोबाईल कॅमेऱ्याने सुद्धा व्हिडिओ करून घेऊ शकतात जेणेकरून तुमच्याकडून काही राहून जाणार नाही. बघूया आज कुठल्या हिरव्या वनस्पती आणल्या आहेत त्या. आता ही वनस्पती जी दिसतीये आता इथं माझ्या हातामध्ये, तर ही एरंड नावाची वनस्पती आहे. ह्याचं मूळ तुम्ही बघू शकाल, खाली याचं मूळ तुम्हाला दिसेल. तर ह्या मुळाचा उपयोग खूप चांगला सुंदर वाताच्या आजारासाठी करता येत असतो. एरंड्याच्या बियापासून एरंड्याचं तेल काढतात, ते सुद्धा एरंड तैलम मधुर उष्णम सूक्ष्मम कषायनोरसम
स्रोतोविषजनमचे असे त्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत, तेही पोटात आपण घेऊ शकतो. पण या मुळाचा काढा करून जर संध्याकाळच्या वेळेला सुंठ टाकून घेतला गेला तर त्याने उत्तम पद्धतीने संधिवात कमी होण्यासाठी मदत होते आणि आमवातासाठी सुद्धा याचा उत्तम उपयोग होतो. तर ह्याच्यासाठी ही वनस्पती वापरणं हे तर उपयोगी आहेत, पण यांच्या कोवळ्या पानांचा रस जो आहे तो जर पोटामध्ये घेतला तर काविळीसाठी सुद्धा ही एरंड्याची वनस्पती जी आहे ती उपयोगी पडते. ह्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती इथं आणलेली आहे आणि ही नदीच्या काठाला बऱ्याच वेळा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसते, नवे नवे संपूर्ण भारतात सुद्धा दिसू शकते. तर ही खाली त्याचं मूळ दिसतंय पहा. तर ही वनस्पती जी आहे ती बनारसी रासना असं या वनस्पतीचं वर्णन आहे. ह्याला लालसर रंगाची असा वरती तुरा येत असतो गुलाबी रंगाचा आणि बनारसमधले वैद्य रासना म्हणून ही वनस्पती वापरतात. रासनाचे जवळजवळ 9 प्रकार जे आहेत ते आयुर्वेदाने सांगितलेले आहेत वेगवेगळ्या. तर त्याच्यातली ही एक वनस्पती आहे. ज्या देशामध्ये जो माणूस जन्माला येतो तिथल्या वनस्पती आणि खनिज त्यांनी वापरायला हवीत असं चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या हिशोबाने महाराष्ट्रातल्या वैद्यांनी ह्याच्या मुळाचा वापर जो आहे ना तो रासना म्हणून करायला काही हरकत नाही आहे. रासनादी काढा म्हणून जो आहे तो ह्याच्यापासून बनवता येऊ शकतो. रासना सप्तक, रासना पंचक हे ह्याच्यापासून बनवलं जातं. ह्याच्या पानांचा कल्क किंवा ठेचा जो आहे तो शेकण्यासाठी सांध्यांना वापरायचा आणि मुळांचा काढा मगाच्या एरंड्याच्या मुळाबरोबर करून जर घेतला तर उत्तम पद्धतीने संधिवात जो आहे तो कमी होतो. ही तिसरी जी वनस्पती दाखवतोय ही खूप महत्त्वाची वनस्पती आहे. हा एक प्रकारचा शेर आहे आणि या शेराच्या ज्या काड्या आहेत त्याच्यावरची साल घ्यायची, 7 शेराच्या या काड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आणि त्यावरची साल काढून घ्यायची आणि ते कुठून त्याचा रस काढायचा आणि तो रस जो आहे तो साधारण 50 ml तुपावरती 30 ते 50 ml तुपावरती पोटामध्ये घ्यायचा आणि फक्त तूप, साखर आणि पोळी एवढंच पथ्य जे आहे ते करायचं. मधुमेह असेल तर साखर न घेता त्या ठिकाणी मुगाचं वरण घ्यायचं आणि मीठ पूर्णतः बंद करायचं. असं 63 दिवस जर केलं गेलं तर स्टिरॉइड डिपेंडंट जे लोक असतात आणि ज्यांचे सांधे वाकडे व्हायला सुरुवात झालेली आहे, ज्यांना हलता येत नाही, ज्यांना सतत ताप असतो आणि तब्येत कृश झालेली आहे, अंगातलं रक्त कमी झालेलं आहे, अशा सगळ्या आमवाताच्या आणि वातरक्ताच्या लोकांना ही संजीवनी आहे अक्षरशः. आणि लोकांना ह्याची कल्पना नसते की हे औषध किती उपयोगी पडतं. म्हणून हे मुद्दामून आपण जे आहे ते नगरच्या डोंगरातून आणलेलं औषध आहे. नक्कीच. प्रेक्षक हो, ह्या ज्या वनस्पती डॉक्टर आपल्याला दाखवतात ते नक्कीच तुम्ही लिहून घेत असाल, तुमच्या नोंदवहीत त्याची वाढ होत असेल. या वनस्पती अजून काय काय उपयोग देणार आहेत दुसऱ्या वनस्पती हेही आपण बघणार आहोत. डॉक्टर, आपण जेव्हा हे म्हणतो की म्हणजे कीटकदंश आपण बऱ्याच लोकांकडून ऐकतो की लहानपणी उंदीर चावला किंवा काही कीटकदंश झालेला आहे, त्याचा सुद्धा परिणाम संधिवातावर होतो. अगदी सुरेख प्रश्न विचारला विनया तू. कसं होतं, लोक आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा युरिक ऍसिडची लेवल वाढलेली असते आणि मग गाऊट म्हणून त्याचं निदान आधुनिक शास्त्राने केलेलं असतं आणि त्याची बरीचशी लक्षणं ही ॲनालॉगस विथ वातरक्त नावाच्या आपल्या आयुर्वेदीय आजाराशी आहेत. परंतु असं प्रत्येक वेळेला होत नाही की गाऊट म्हणजेच वातरक्त. आमची परिभाषा ही वेगळी आहे, डॉक्टरांची ही वेगळी आहे. पण हे होत असताना 100 पैकी 30 लोक असे असतात की त्यांना कितीही आयुर्वेदीय औषधं दिली तरी गुण येत नाही किंवा आधुनिक शास्त्राची औषधं दिली तरी तात्पुरता गुण येतो. आणि ह्याचं कारण काय असतं तर वैज्ञानिक केस टेकिंग पूर्ण घेतलेली नसते. वैद्याला चिकित्सक असं म्हणतात आणि चिकित्सक ही जुन्या मराठीमध्ये शिवी आहे. चांगल्या शिव्या ज्या काय असतात ना त्यापैकी चिकित्सक ही शिवी आहे. म्हणजे जो अनेक प्रश्न विचारून रुग्णाला भंडावून सोडतो आणि त्या पेशंटला वाटतंय मला होतंय काय आणि हा माणूस विचारतोय काय आणि तो वैतागून जातो. पण असं करून जो एक निदान करतो आणि औषध देऊन त्या रुग्णाला बरं करतो त्याला चिकित्सक असं म्हणतात. तर असं बरीच स्टर उडवली जाते वैद्याच्या या पर्यायी शब्दाची. पण त्यातनं असं होतं की त्या रुग्णाचं परीक्षण करत असताना त्याला लहानपणी चिचुंदरी, उंदीर किंवा घूस हे बिलेशे प्राणी म्हणजे बिळात राहणारे प्राणी चावलेले असतात आणि त्याच्या दंष्ट्रा विषाचा परिणाम म्हणून अंगारती गाठी येणं आणि सांधे दुखणं ही प्रक्रिया सुरू होते, ही संप्राप्ती सुरू होते. तर तिथं तो आजाराची संप्राप्ती ही ह्या पद्धतीने घडते. त्याचं कारण वेगळं असतं. बऱ्याच लोकांना अंगारचे असे मांसाच्या गाठी तुम्हाला दिसतील पहा, तर त्यांच्या पूर्वजांना साधारण 7 पिढ्या आधी उंदीर, चिचुंदरी किंवा हे काहीतरी चावलेलं असतं आणि त्याचा परिणाम म्हणून युजली मॅटर्नल साईड आईकडनं हे येतं. 20% वेळेला ते वडिलांच्याकडनं येतं आणि अंगारती गाठी येत असतात. तर त्या गाठी घालवण्यासाठी मूषक विषाची औषधं वापरली की त्या गाठी कमी होतात. पत्रपोटली सेवन केल्यानंतर या गाठी कमी येतात आणि सांधिवात जो आहे त्यांचा किंवा वातरक्ताचा जो त्रास आहे तोही कमी येतो. तर अशा लोकांचं निदान हे दंष्ट्रा विषजन्य वातरक्त असं आम्ही करत असतो. तर त्यामुळे हे कारण लक्षात घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. डास चावल्यानंतर कीटक विषातून उत्पन्न होणारी जी घटना आहे त्यातून चिकनगुन्यासारखे आजार लागतात. मलेरियाच्या काही प्रकारामध्ये, डेंगीचा हिमोलायटिक जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सांधे दुखत असतात त्यावेळेला डासांच्या विषाची ट्रीटमेंट करायला लागते. तर त्यामुळे निदान काय आहे याच्यानुसार औषध बदलतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टरने आपल्याला सांगितलंय हे दंश म्हणजे 7 पिढ्यां आधीचा आजार सुद्धा बरं करायची ताकद आयुर्वेदात आहे. आपण एक फोन घेऊया. जळगावहून पंकजजी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार.
डॉक्टर साहेब नमस्कार, हेमंत वाणी बोलतोय जामनेरून. नमस्कार. मला कमरेचा त्रास असा सारखा होत असतो हां आणि कमरेचा त्रास ज्यावेळेस पोट साफ होतं त्यावेळेस कमी होतो आणि या 3 महिन्यापासून चालू आहे. माकड हाडाजवळ दुखतं. बर बर. अच्छा, तर त्याच्यावर काय केलं पाहिजे? बरं, तुम्हाला मधुमेह वगैरे इतर काय आहे का? नाही, कुठलाच हाय बीपी नाही, मधुमेह नाही. आणि स्थूलपणा आहे? स्थूल पण पाहिजे तसं म्हणता येणार नाही. माझी उंची 6 फूट आहे. बर बर. आणि वय किती आहे आपलं? वय 42, मला रनिंग आहे. ओके, ठीक आहे. आणि हे केव्हापासून दुखते कंबर? गेल्या 3 महिन्यापासून हा त्रास आहे. अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. हेमंतजीने खूप सुंदर लक्षण सांगितलं ते म्हणजे कोठा साफ झाला की त्यांची कंबरदुखी कमी येते. वय 35 पर्यंत असताना आपल्या शरीरामध्ये वेअर टेअर फारसं होत नाही आणि आईच्या अंगावर आपण जे दूध प्यालेलं असतं, जर पिलेलं असेल तर 35 वर्षापर्यंत आपल्या शरीराचं सहन नाही ते टिकून राहतं आणि नंतर शरीर पडायला सुरुवात होते किंवा एजिंग व्हायला लागते. ते लक्षात घेता 35च्या पुढे हे प्रकरण सुरू होतं. तर त्यांनी आता करायला काय पाहिजे, तर कडक आसनावरती झोपायला पाहिजे कंबर दुखत असेल तर, आणि गादीवरती झोपायला नाही पाहिजे. ही पहिली गोष्ट. पोट जर व्यवस्थित झालं तर त्याच्यामुळे कमरेचा त्रास कमी त्यांचा का पोट साफ झाल्यानंतर कमी होतो. तर पोटामध्ये आपल्या 2 पद्धतीची प्रेशर असतात. एक न्यूमॅटिक प्रेशर असतं म्हणजे हवेचं म्हणजे गॅसेसचं, आणि दुसरा हायड्रॉलिक प्रेशर म्हणजे पाण्याचं किंवा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये असलेलं पाणी. ते जर हल्लं तर वाढ जी आहे ती सरकते. हे समजतं कसं, तर बेंबीमध्ये बोट घालून जर बघितलं तर तिथं पल्सेशन जाणवायला पाहिजे. ते जर जाणवलं नाही आणि ते सरकलेलं असेल तर पोटाला दीपयंत्र किंवा तांब्या लावावा. आणि जळगावमध्ये खूप मोठे आणि छान वैद्य आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन हे करू शकता. आणि मग पालथं झोपून पाठीवरती विशिष्ट पद्धतीने प्रेशर दिलं जातं की अलाइनमेंट जी काही बदललेली आहे किंवा मसलचा जो स्पॅझम आहे तो कमी होऊ शकतो. हे करावं. 35च्या नंतर शुक्रक्षय पुरुषांना होतोच, म्हणजे शरीरातलं वीर्य जे आहे ते कमी व्हायला लागतं. तर त्यासाठी बला नावाची वनस्पती खूप उपयोगी पडते किंवा अश्वगंधा नावाची वनस्पती उपयोगी पडते. ह्या वनस्पती जड असल्या कारणाने त्याच्याबरोबर युजली पिंपळी, सुंठ किंवा मिरे हे वापरण्याची पद्धत असते. जवळच्या वैद्याकडनं तुम्ही हे करून घ्या. आणि अश्वगंधा पाक नावाचं औषध आहे ते घ्या. मगाशी सांगितलेली एरंड्याच्या बियांची खीर जी आहे ती रात्री झोपताना घ्या. आणि दशमुळाचा काढा जो असतो तुम्ही सकाळी घ्यायला सुरुवात करा. ह्याच्यावरून तिथं महाविषगर्भ तेल जे आहे ते लावायचं आणि डिंक आणि अश्वगंधा शिजवून त्याचा लेप करायचा. असं जर केलं तर तुमची कंबरदुखी ही पटकन कमी होईल. हेमंतजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांनी दिलंच असेल, तसंच बाकीच्यांसाठी अजून आपल्या ज्या औषधी वनस्पती आहेत ते डॉक्टर खास तुम्हाला दाखवणार आहेत. कारण ज्यांच्या कोणाच्या मनात थोडी सुद्धा पाल चुकचुकत असेल की खरंच हा संधिवात आहे का, तर त्याचं पूर्ण निराकरण डॉक्टर करणार आहेत. बघूया दुसऱ्या वनस्पती काय आहेत त्या. आता ही जी वनस्पती आत्ता दिसते माझ्या हातात, ती कोरफड आपण बऱ्याच वेळा दाखवलेला आहे. आणि ही खाली त्याचं मूळ दिसतंय पहा. हिमॅन्जिओमा नावाचे जे आजार असतात त्याला उगाळून लावण्यासाठी आणि पोटात घेण्यासाठी त्याचं मूळ उपयोगी पडतं. आणि ही कोरफड जी आहे त्याचा गर, त्याच्यानंतर ही दुसरी वनस्पती त्याच्या जवळ जी आहे ती वेखंड नावाची वनस्पती आहे. ही तुम्हाला दिसते पहा इथे. तर हे वेखंडाचं खाली जे दिसतं हे मूळ आहे. खरं म्हणजे हा कंद आहे आणि त्याला छोटी छोटी जी खाली दिसतात ती मुळं आहेत त्याची. तर हा कंद जो आहे तो किंवा त्याचं खोड जे आहे ते खालचं वापरायचं आहे. आणि त्याच्यावरून तिसरी वनस्पती जी आहे ती ही धोत्रा नावाची वनस्पती आहे. ती तुम्हाला दिसते पहा. तर त्याची फुलं लागलेली, तुम्हाला एक फुल सुकलेलं त्याचं दिसेल. तर ह्या 3 वनस्पती ज्या आहेत त्यांचा एकाची धोत्र्याची पानं घ्यायची, कोरफडीचा गर घ्यायचा आणि या वेखंडाची मूळ जी आहे ते घ्यायचं आणि ते कुटून एकत्र करायचं. त्यात थोडी हळद आणि मीठ घालायचं आणि त्याचा लेप जो आहे तो सांध्यांच्यावरती करायचा. तर अप्रतिम पद्धतीने शोथ प्रशमन म्हणजे सूज कमी करणं आणि तिथली उष्णता कमी करण्याचं काम हे औषध करत असतं. हा बाह्योपचार आहे. पण सूज कमी झाली आणि तिथलं टेन्शन कमी झालं आणि रक्त तिथलं फाकून निघून गेलं की वेदना झपाट्याने कमी येतात आणि त्या सांध्यांची हालचाल जी आहे ती उत्कृष्ट पद्धतीने होते. त्याच्याबरोबरीनं आपल्याला काही इथं वनस्पती बघूया. डॉक्टर तुम्ही आज आम्हाला वेगवेगळ्या वनस्पती दाखवतात आणि ती आमची इच्छा आहे की आपले प्रेक्षक वर्ग ही सगळे लिहून घेत असतील किंवा मोबाईल कॅमेऱ्याने सुद्धा फोटो काढून तुम्ही घेऊ शकता. आता ह्या 2 वनस्पती इथं आहे. त्याच्यातली उजव्या हातातली ही जी बी दिसते याला रान चिंचोक असं म्हणतात. रान चिंचोक असं म्हणतात. ह्याची मोठी वेल असते आणि समुद्राच्या किनाऱ्याची येते आणि त्याची शेंग जवळजवळ हातभर अशी लांब असते आणि त्याच्यात ह्या बिया असतात. तर ह्या बिया उगाळून जर गुडघ्यावरती मागून पुढून लेप दिला गेला तर ऑस्टिओआर्थरायटिसमुळे गुडघे दुखणं, संधिवाताचे जे गुडघे दुखणं आहे तर अप्रतिम पद्धतीने कमी येतं. पण हे होत असताना स्थूल व्यक्ती आहे, खूप 90च्या पुढे वजन आहे. तर वजन कमी झाल्याशिवाय तो लोड बेरिंग जॉईंट आहे गुडघा, तोपर्यंत वेदना
कमी होणार नाही. तर स्थूल लोकांनी हे नक्की लक्षात ठेवावं की त्यांना कोणताही आजार असला तरी आधी स्थूलपणा कमी करायचा, मग डॉक्टरकडे जायचं, तरच तुम्हाला गुण येणार, अन्यथा तो येणार नाही. पण इतर लोकांना हे खूप उपयोगी पडतं. दुसरी ही वनस्पती ही दालचिनी नावाची वनस्पती आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं द्रव्य आहे. मसाला भातामध्ये किंवा इतर पुलावमध्ये आपण घातलेलं आपण बघतो. तर ह्या दालचिनीचा उपयोग असा आहे की हे उगाळून जर आपण लावलं सांध्यांच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी सूज लगेच कमी येते आणि वेदना लगेच कमी यायला लागतात. चिकनगुन्यासाठी ह्याच्या एवढं दुसरं उत्कृष्ट औषध नाही. ह्याची पावडर लावायची, फक्त त्याच्यात एक शोभक तेल असतं, त्या 2 मिनिटांपेक्षा जास्ती वेळ हा लेप जो आहे तो ठेवायचा नाही, नाहीतर तिथं पुरळ येतं. पुरळ आलं तर खोबऱ्याचं तेल लावायचं आणि पोटामध्ये थोडीशी हळद घेतली की ते पुरळ निघून जातं. पण संधिवाताच्या, आमवाताच्या, वात रक्ताच्या, मुरगळ लचक असणाऱ्या प्रत्येक लोकांनी सांध्यांसाठी दालचिनी उगाळून वापरून पाहावी आणि 2 मिनिटात तो लेप काढून मग तुम्ही त्याचा गुण जो आहे तो बघू शकता. तर अशा ह्या 2 गोष्टी अतिशय साध्या आहेत आणि सगळीकडे मिळणार आहेत, त्याचा तुम्ही वापर करून घ्यायला पाहिजे. नक्कीच. डॉक्टरांनी या ज्या वनस्पती सांगितल्यात किंवा या ज्या वस्तू सांगितल्या त्या तुम्ही लिहून घेतल्या असतील. आपल्याला एक फोन आलेला आहे, मुंबईहून संजय जी बोलतात आपल्याशी. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम नमस्ते. डॉक्टर नमस्ते सर. नमस्कार. हा सर, मी यासाठी फोन केला होता. माझं नाव संजय शिंदे, मी मुंबईमधून बोलतोय. पण माझ्या मिसेसचं वय आता 48 आहे आणि तिचे 1.5 वर्ष झालं खालीचे जे पाय आहेत, म्हणजे जो पाय बोलतो आपण पाऊल, हा, तर ते दोन्ही पाय सुजलेले 1.5 वर्ष झालं. आणि घोट्यापासून हे कमी जास्त होतं, खालचा तळवा पण सुजतो आणि ते कमी व्हायला नाही. बरेच आयुर्वेदिक औषध केलेले आहे, कोण काय बोलतं, पण त्याला तेल दिलं होतं लावायला, पण काही त्याचा परिणाम झालेला नाही. बर. त्यांना मूळव्याधीचा त्रास किंवा मधुमेहाचा त्रास किंवा किडनीशी म्हणजे काही दुखणं वगैरे आहे का? नाही. बर. मांसाहार करतात का त्या? मासे खातात का? नाही. शाकाहारी आहेत. आणि या सुजेसाठी तुम्ही एक्सरे वगैरे त्यांचा काय काढलेला आहे? हा, एक्सरे काढला होता, तो नील आलेला आहे. बर. रक्तवाहिन्या ज्या आहेत मांडीतल्या वगैरे जाड झाल्या, हिरव्या निळ्या दिसत आहेत, असं काय आहे का? थोडं जाणवतं तसं. हा, ठीक आहे, काय हरकत नाही, फोन ठेवला तरी चालेल. ना संजयजी, तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे अगदी अचूक आहे की डॉक्टर त्याचं निराकरण करतीलच, तुम्हाला हमखास उपायही मिळेल. पण आता वेळ घेत आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतो. या विश्रांतीनंतर आपण बघणार आहोत उद्याचा हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सांधे दुखीवर आज आपण चर्चा करतायत आणि यावर मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. आजचा जसा आपला कार्यक्रम आहे तसाच उद्याचा आपला हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तोही पटकन बघूया. रविवार दिनांक 14 ऑगस्ट रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे वेदना आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर सत्यन गुजर. सर, तुम्ही आम्हाला एवढी सगळी चिकित्सा सांगितली, पण पंचकर्म हे जे आहे याविषयी काय सांगाल सर? कसं आहे, संधिवात असेल, आमवात असेल, वात रक्त असेल, जसा आजार असेल किंवा त्याचं कारण असेल त्यानुसार पंचकर्म हे करता येत असतं. तर वात रक्त हा आजार असताना रक्तदृष्टी किंवा रक्त बिघडलेलं खूप असतं, त्यावेळेला जळवा लावणं हा एक प्रकार जो आहे तो खूप उत्तम पद्धतीने करता येतो. त्या जळवांची आता आपण माहिती बघूया आणि त्या जळवा बघूया. प्रेक्षको, डॉक्टरांनी खास तुमच्यासाठी जळवा आणलेले आहेत. या जळव्या काही विशिष्ट पद्धतीच्या औषधी जळवा असतात आणि त्या लावायच्या कशा, वैद्याकडे जाऊन लावायच्या कशा, तेच डॉक्टर आज आपल्याला सांगतात. आता ह्या समोर ज्या दिसत आहेत या बाटलीमध्ये, तर त्या हालचाल करणाऱ्या ज्या आहेत त्या जळवा आहेत आणि जळवाला इंग्रजीमध्ये लीच असं म्हणतात आणि हिंदीमध्ये जोक असं म्हणतात. तर ह्या चिखलामध्ये उत्पन्न होणारा हा दलदलीत उत्पन्न होणारा प्राणी आहे आणि हा हर्माफ्रोडिट आहे, म्हणजे ह्याच्यात स्त्री आणि पुरुष एकाच शरीरामध्ये असतं, दोन्ही सेक्स. आणि हे लावल्यानंतर दूषित रक्त जे आहे ते निघून जातं आणि वेदना पटकन कमी येते. त्यामुळे वात रक्ताच्या आजारामध्ये आम्ही जळवांचा नेहमी वापर करतो आणि धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये हिला स्थान दिलेलं आहे, एवढं या जळवांचं महत्त्व आहे. तर संधिवात, आमवात आणि वात रक्त याच्यामध्ये आमवाताच्या काही प्रकारामध्ये, वात रक्ताच्या सगळ्या प्रकारामध्ये ही जी जळू आहे ती आपल्याला वापरता येत असते आणि याचा जवळच्या वैद्यांच्याकडनं तुम्ही जरूर वापर करून घ्या. याच्यानंतर आपल्याला इतर ज्या काही गोष्टी बघायच्या त्याच्यामध्ये एक अग्निकर्माचं हत्यार जे आहे किंवा शस्त्र जे आहे ते आपल्याकडे आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. तर ही शलाक आहे किंवा सळी आहे आणि त्याच्या पुढचं हे जे टोक आहे सोन्याचं टोक आहे. तर ह्याचं डायरेक्ट हिटिंग करून गरम असं हा टोकाचा जो भाग आहे तो गरम करायचा असतो
आणि जिथं वेदना उत्पन्न होते किंवा जिथली शीर उडत असते किंवा जिथं मर्म आहे त्याच्या बाजूला याचा अग्निकर्माने चटका द्यायचा असतो. त्याला अग्निकर्म असा एक खूप सुंदर शब्द आहे. तर हे केल्या गेल्या झपाट्याने वाताचं शमन होतं आणि शरीर आक्रसलं गेलेल्याचा परिणाम जो आहे तो पोटातल्या मोठ्या तड्याच्या सुरुवातीच्या भागावरती येतो आणि वाताच्या शमनाचं काम तिथून सुरू होतं आणि वेदना ज्या आहेत त्या वातावरण उत्पन्न होत असल्याकारणाने झपाट्याने यांनी वेदना ज्या आहेत त्या कमी यायला मदत होते. तर अग्निकर्म आणि जलोकाचरण अशी 2 पंचकर्म ह्याच्यासाठी आपण करू शकत असतो. ह्याच्यावरून बस्ती नावाचा जो भाग आहे पंचकर्मातला तो सुद्धा खूप उपयोगी पडतो आणि तो वात नष्ट करणारा किंवा वाताला कमी करणारा असल्याकारणानं पंचकर्माचा वापर हा प्रत्येक आजारामध्ये आपण निम्मी ट्रीटमेंट म्हणून करत असतो आणि संधिवात, आमवात आणि वातरक्तासाठी तर तो निश्चित करता येत असतो. सर, आपल्याला आपण फोनद्वारे आपले प्रश्न घेतलेलेच आहे, पण आपल्याला ईमेलद्वारे एक फोन आलेला आहे. राजेंद्रजी यांनी असं कळवलंय की त्यांची 8 महिन्यापासून त्यांची मुलगी आहे. 8 महिन्यापासून तिच्या अंगावर सूज येते आणि प्रोटीन किंवा पोटॅशियम, मॅग्नेशियम जे आहे ते पोटात शोषलं जात नाही असं त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये म्हटलेलं आहे. आणि लघवीतून प्रोटीन जाते असं आहे. हो. प्रोटीन म्हणून हा आजार आहे. वय किती आहे तिचं? सर, ते काही अजून आपल्याला त्यांनी सविस्तर कळवलेलं नाही. ह्याला ओजोमेह किंवा पिष्टमेहाचा रुग्ण हा असण्याची शक्यता आहे. मराठीमध्ये ह्याला नाळगुद असं सुद्धा म्हणतात. ह्यासाठी चांदवेल किंवा प्रसारणी नावाची वनस्पती आहे, त्याचा रस जो आहे तो पोटात घ्यायचा असतो, तो अंगाला सुद्धा लावता येतो. आणि अल्ब्युमिनचा काढा म्हणून वैद्याकडे तुम्हाला एक मिळेल. त्याच्यामध्ये देवदार नावाची वनस्पती असते, अग्निमंत नावाची वनस्पती असते, त्रिफळा नावाची वनस्पती असते आणि या सगळ्यांचं मिक्सचर आहे ते सकाळी संध्याकाळी 2 वेळा साधारण 3-3 वर्षे हे घ्यायला लागतं. तर हा प्रोटीन हळूहळू कमी यायला लागतो. शिवा गुडिका नावाचं एक पौष्टिक औषध आहे, ते सकाळच्या वेळेला घेता येतं आणि सुवर्णराज योगेश्वर नावाचंही औषध घेता येतं. तर ते ज्या गावी असतील तिथल्या जवळच्या वैद्यांना त्यांनी भेटावं आणि ह्याच्यासाठी ट्रीटमेंट सुरू करावी. वय जर लहान असेल आणि अजून मेनारचं वय जर नसेल, पाळी सुरू झाली नसेल तर खूप चांगला परिणाम या औषधाचा येऊ शकतो आणि नंतर मग किडनी फेल्युअरमध्ये हे रुग्ण लँड होत नाहीत. नक्कीच. राजेंद्रजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. प्रेक्षकांसाठी खास, तुम्ही जेव्हा ईमेलवरून प्रश्न पाठवता तेव्हा तुमचं वय किंवा इतर कुठले आजार आहेत त्याची सविस्तर माहिती पाठवा, जेणेकरून आम्हाला योग्य उत्तर देणं जास्त सोयीस्कर ठरतं. आजची जी माहिती आहे, आजचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आरोग्य सल्ला आहे, तो बघूया काय आहे तो. सुंठीचा काढा 30 ml व एरंडे तेल 4 चमचे असे 36 दिवस रोज रात्री घेतल्यास सांधेदुखी कमी होते. कोरफडीचा गर, दोत्र्याची पानं, हळद व वेखंड एकत्र कुटून शिजवून सांध्यांना 4ही बाजूने लेप लावावा. याने वेदना, सूज, लाली कमी होते. वातरक्त नावाच्या सांध्याच्या आजारात जळवा लावून दूषित रक्त काढल्याने फायदा होतो. सिद्धार्थ तेल सर्व सांध्यांना लावल्यास वाकडी झालेली बोटे व अवयव सरळ होतात. हा आरोग्य सल्ला तुमच्या सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरेल. तसंच डॉक्टरांकडे थेट सल्ला तुम्हाला घ्यायचा असेल, मार्गदर्शन करायचं असेल, त्यासाठी डॉक्टरांचा पत्ता श्री विश्वामृत चिकित्सालय 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहे 020. हा पुण्याचा कोड क्रमांक आहे. लँडलाईन नंबर 65232333 24430 किंवा 62. मोबाईल नंबर आहेत 7774918193 7774929114. दुसरे मोबाईल नंबर आहेत 9595810727 808 7347921. आजचा जो कार्यक्रम आहे त्यातला काही भाग राहिला असल्यास तर तुम्ही तो पुन्हा बघू शकतात. पुनःप्रेक्षेपण आहे शुक्रवार दिनांक 19 ऑगस्टला मध्यरात्री 12:30 वाजता आणि मंगळवार दिनांक 23 ऑगस्टला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही अभिप्राय आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी आमचा हा पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com इथे तुम्ही आम्हाला ईमेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात.
नक्कीच डॉक्टर, आपल्याला या सगळ्या गोष्टी सगळ्या माहितीच आहे, पण व्यायाम किंवा योगासनं याविषयी काय सांगाल? बरोबर आहे. सूक्ष्म व्यायाम आणि सूक्ष्म प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होतो. एस्पेशली कपालभाती, अनुलोम विलोम आणि भस्त्रिका हे 3 प्राणायाम जे आहेत ते करावेत. आणि काही ठराविक योगासनं जी आहे ती स्वेदन झाल्यानंतर ह्या लोकांनी करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि त्याच्यावर जर आयुर्वेदिक औषध घेतली गेली तर डिफॉर्मिटी जास्ती येत नाहीत आणि चांगल्या पद्धतीचा फायदा रुग्णांना होऊ शकतो. नक्कीच सर, तुम्ही आज दिलेली माहिती आम्हाला खूपच माहितीपूर्ण आणि खूपच महत्त्वाची आहे. सल्ला आम्हाला तो खूप कामास येणार आहे. सर, तरी काही प्रश्न आहेत जे आपले भगिनी आहेत किंवा आपले जे लोक आहेत त्यांच्या मनातही असतील हे प्रश्न. सर, सूर्यप्रकाश न मिळाल्याने संधिवात होऊ शकतो का? असं घडू शकतं, परंतु फार सूर्याच्या प्रकाशात बसणं हे आयुष्य कमी होण्याचं एक कारण आयुर्वेदाने दिले 5 कारणांपैकी. त्यामुळे शेक करून घ्यावा तरी सुद्धा त्वचेमधलं व्हिटॅमिन डी जे आहे ते कोलेस्ट्रॉलचं रूपांतर व्हिटॅमिन डी मध्ये होऊ शकतं. नक्कीच सर, महिलांनी शिळे अन्न खाल्ल्यामुळे संधिवाताचं एक म्हणजे कारण होऊ शकतं? नक्की होऊ शकतं. आणि शिळे अन्न, परिविषद अन्न कुणीच खाऊ नये, ओव्हरनाईट अन्न खाऊ नये कुणी. संध्याकाळ नंतर सर फळे किंवा आंबट पदार्थ असे खाऊ नयेत का? तिन्ही संध्या झाल्या आणि सूर्य बाहेरचा मावळला की पोटातली भूक मावळी, दुसऱ्या दिवशी जेवायला पाहिजे. रात्रीचं पासून उशिरा होतं, दिवसात लवकर होतं, कारण सूर्य असतो म्हणून. नक्कीच प्रेक्षक हे जे डॉक्टरांनी आपल्याला प्रश्न दिले ते आपल्या मनातली शाशंकता दूर झालीच असेल. नक्कीच डॉक्टरांचे आपण आभार मानायचेच आहेत, पण त्याआधी असं आहे की महापुरे वृक्ष जाती परी लवाळे राहती, म्हणजेच नम्रपणा हा आपल्या जसं जीवनात गरजेचा असतो तसंच आपलं शरीर हे एक वृक्ष आहे आणि तिथे सांध्यांमध्ये लवचिकपणा असणं गरजेचं आहे. शेवटी आपल्याला असंच म्हणता येईल की जेव्हा आपण यशाच्या परमोच्च शिखरावर जात असतो तोपर्यंत आपलं शरीर स्वास्थ्य टिकून राहणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच आपण यशाचा आनंद लुटू शकतो. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला पूर्ण सगळी माहिती दिली सविस्तर, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार देते. प्रेक्षक हो, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आमचा कार्यक्रम आणखीन फुलला, त्याबद्दल आपलेही आभार. नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात भेटूया, तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.